प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा। येशू तुम्हांवर खूप प्रेम करतो। मी देखील तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो। म्हणूनच आम्ही देवाचे वचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इतकी मेहनत घेतो। आम्ही सहजपणे एखाद्या खोलीत बसून हे करू शकलो असतो, पण आम्हाला वाटते की तुम्ही विविध ठिकाणे पाहावीत आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्यावं। तुम्ही देवाचे वचन आणि त्याची कार्ये जाणावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो। कधी कधी आम्ही पहाटे 4 वाजता उठतो, तयार होतो आणि 5 वाजता रेकॉर्डिंग सुरू करतो। आज मी अमेरिकेतील एका घराच्या मागच्या अंगणातून तुमच्याशी बोलत आहे। इथे त्यांनी कढीपत्ता आणि शेवग्याची झाड लावली आहे। तिथे तुळशीचं रोपही आहे। टोमॅटो, भेंडी अशा अनेक भाज्याही इथे लावत आहे। मी अनेक घरांच्या मागच्या अंगणात सफरचंद, आलू बुखारा, नाशपती आणि अंजिराची झाड पाहिली आहे। इथे इतकी झाडं असतात। ही जमीन सुपीक आहे। परमेश्वराने या भूमीला समृद्धीचा आशीर्वाद दिला आहे, म्हणूनच ही भूमी समृद्ध आहे। माझ्या मागे इतर घरे दिसतात का? त्यांनी ही भाज्यांची बाग ठेवली आहे। अशा प्रकारे त्यांच्या घराच्या मागे मोकळी जागा असते। तुम्ही तुमचं घर बांधताना तुम्ही अशी चूक करू नका की सगळी जागा वापरून घर बांधायचं आणि काहीच मोकळी जागा ठेवायची नाही। जर मागे किमान 4 ते 5 फूट जागा सोडली तर 4 झाड लावू शकता। आवळा, शेवगा, लिंबू अशी उपयुक्त झाड लावा। मग या बाहेरून विकत घ्याव्या लागणार नाहीत। आम्ही असंच करतो। आम्ही शेवग्याची झाड लावली आहेत आणि त्यावरून आम्हाला शेवगा आणि पानं मिळतात। आमच्या बागेतून आवळा आणि आंबा देखील मिळतो। अशा प्रकारे अनेक इतर भाज्या आणि फळं आपल्या स्वतःच्या बागेतून मिळू शकतात। फक्त 4 झाडांची बाग तयार केली तरी त्याची फळं तुम्हाला मिळतील। हे एक आशीर्वादच आहे। त्यासाठी थोडा वेळ द्या। प्रभूने आदामला कोणतं काम दिलं होतं? ते म्हणजे बाग सांभाळण्याचं। एक बाग लावा। अनावश्यक बागा तयार करू नका। याऐवजी अशी बाग तयार करा जी फळं देते आणि तुम्हाला उत्पन्न मिळवून देते। भाजीपाला बागा आणि फळझाडं फळं देतील। आपल्याला हे सगळं करायलाच हवं। हे पाहून प्रभू आनंदी होईल। प्रत्येक झाडाची जबाबदारी आपल्या मुलांना द्या। एखाद्याला आवळ्याचं झाड, दुसऱ्याला पेरूचं झाड आणि तिसऱ्याला लिंबाचं झाड द्या। त्यांना सांगा की हे झाड वाढवण्याची जबाबदारी त्यांची आहे। मुलांनी प्रार्थना करून ती झाडं वाढवू द्या। तुम्ही मुलांना अशा प्रकारे शिकवलं पाहिजे। देवाने दिलेल्या संधींचा आपण फायदा घेतला पाहिजे। तुम्ही विचारत परमेश्वराने माझ्यासाठी काय वचन दिले आहे? यिर्मया 17 वचन 7। जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य। ज्याची आशा परमेश्वर आहे तो धन्य। जर तुम्हाला आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा? माणसांवर, स्वतःवर, तुमच्या कौशल्यावर, नोकरीवर किंवा व्यवसायावर? तुम्ही विश्वासूंवर विश्वास ठेवावा का? तुम्ही तुमचा विश्वास कुठे ठेवला आहे? जर तुम्ही देवाला म्हणत असाल, परमेश्वरच माझी एकमेव आशा आहे, तर तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि तुम्हाला काहीच कमी पडणार नाही। अगदी आजच्या दिवशी विचार करा आणि पहा, तुमच्या आयुष्यात अपयश, निराशा आणि तोटे येण्याचं कारण काय आहे? पहिलं कारण, कदाचित तुम्ही तुमच्या कौशल्यावर, शिक्षणावर किंवा कंपनीवर विश्वास ठेवला असेल। मी अनुभवी आहे, माझ्याकडे कौशल्य आहे, पदव्या आहेत आणि माझी कंपनी प्रसिद्ध आहे। मी तिथे नोकरी करतो आणि मला बढती मिळाली आहे। पुढे तुम्ही तुमच्या परिस्थितीवर आणि मदत करणाऱ्यांवर विश्वास ठेवला, कारण तुम्ही माणसे, परिस्थिती आणि कौशल्यावर विश्वास ठेवला। त्याऐवजी जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला असता, प्रभूच माझी आशा, प्रभूनेच मला ही नोकरी, व्यवसाय दिला आहे, प्रभूच माझी एकमेव आशा आहे। जर तुम्ही अशा प्रकारे विश्वास ठेवला तर तुम्ही आशीर्वादित व्हाल। तुमची नोकरी जाणार नाही, तोटा होणार नाही किंवा आशीर्वादाची कमतरता भासणार नाही। स्वतःला सुधारून घ्या। तुम्ही चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्रस्त आहात का?
आज प्रभूवर विश्वास ठेवा। तुम्ही प्रभूला म्हणाल का, प्रभू मला माफ कर, मी चुकीच्या ठिकाणी स्वतःवर लोकांवर विश्वास ठेवला। तूच माझी एकमेव आशा आहेस। तू माझ्यासाठी लोकांना वापरू शकतोस, तू मलाही वापरू शकतोस, पण माझी आशा येशूवर आहे। प्रभूच माझी आशा आहे। म्हणाल का? म्हणा आणि पहा, चमत्कार घडेल, बदल होईल। तुमच्या आयुष्यात अद्भुत गोष्ट पाहाल। म्हणा, प्रभू माणसावर, माझ्या कौशल्यावर, अनुभवावर, परिस्थितींवर विश्वास ठेवत नाही। प्रभूच माझी एकमेव आशा म्हणा। फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवतो। मला विश्वास आहे, मी आशीर्वादित आहे। आज तू या गोष्टीत एक चमत्कार करतो आहेस, एक चमत्कार पाहणार आहे। येशूच्या नावाने आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।